अपघाताची बातमी आहे। उसाने भरलेला ट्रॅक्टर व उसाच्या बैलगाडीचा अपघात झालेला आहे। बैल यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे। श्रीपूर तालुका माळशिरस शहीद निवृत्तीनगर यादव वस्ती जवळील भाटघर कॅनॉल लगत असणाऱ्या श्रीपूर अकलूज रोडवर उड्डालपुराच्या दिशेने गुरुवारी सायंकाळी 5च्या दरम्यान उसाच्या भरलेल्या ट्रॅक्टरचा आणि बैलगाडीचा गंभीर अपघात झाला। यामध्ये बैलगाडीतील उजव्या बाजूचा बैल गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय मोडल्याची माहिती स्थानिकांकडून मिळालेली आहे। त्या अरुंद रस्त्यावरून उसाच्या बैलगाडी श्रीपूरच्या दिशेने जात असताना समोरून भरधाव उसाचा ट्रॅक्टर आल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। अवजड वाहनाच्या धडकेत बैलाच्या खांद्यावरील जो मोडून मागचा पाय मोडला, तसेच ट्रॅक्टर व ट्रॉलीचा लोखंडी भाग बैलाच्या शरीरावर रुतल्याने खोलवर जखमा झालेल्या आहेत। अचानक झालेल्या धडकेत बैलगाडीवान व त्याचे जोडीदारीन थोडक्यात बचावले। हातावर पोट असणाऱ्या ऊस गाडीवानाचे मुख्य साधन असलेल्या बैलापैकी एक जखमी झाल्याने तो हतबल झाला होता। मुक्या जनावराच्या वेदना पाहून परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत ट्रॅक्टर बाजूला करून बैलाची सुटका केली आणि प्राथमिक उपचारासाठी मदत देखील केली। या दरम्यान स्थानिकांच्या मदतीने गाडीवान दाम्पत्यास सुरक्षितपणे त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी कोपीवरती पोहोचवण्यात आले। या भागातील अरुंद रस्ता, दुतर्फा होणारी अतिक्रमणे आणि अवजड वाहतुकीची वाढ ही दुर्घटनांची मुख्य कारणे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। पूर्व भागातील 14 गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच अकलूजला जाणारे प्रवासी याच रस्त्याचा वापर करतात। परिणामी या रस्त्यावर दिवस रात्र प्रचंड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे। अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी झाली आहे। यामुळे लहान मोठे अपघात वारंवार घडत असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनास अवजड वाहतूक बंद करून पर्यायी मार्ग सुरू करण्याची तसेच अतिक्रमण हटवून रस्ता रुंद करण्याची मागणी या ठिकाणावरून धरत आहे। हाच तो जखमी झालेला बैल आहे आणि त्याला प्राथमिक उपचारासाठी नेण्यात येत आहे। आणि हाच जो ब्रिज आहे, जो अकलूजला हा रोड श्रीपूरहून अकलूजला जातो आणि इथं अशा प्रकारे हा किती अरुंद रस्ता आहे आपण पाहतोय आणि त्यामुळेच अशा प्रकारचे या परिसरामध्ये या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात सतत अपघात घडत आहेत आणि प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून या रस्त्यावरची अवजड वाहतूक आहे तिला पर्यायी मार्ग दिला पाहिजे। तरच भविष्यामध्ये या रस्त्यावरून होणारे सर्व प्रकारचे अपघात टाळता येतील आणि पर्यायी मार्ग सुचवा अशी स्थानिकातून मागणी होत आहे।